तू हिरे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिकेचं खूप रंजक वळण आलंय. आता प्रॉपर्टीचे हिस्से करण्यापासून आपण तर बघितलंय की ईश्वरीने आता थोड्या वेळासाठी का होईना पण सगळ्यांना थांबवलेलं आहे. पण फार काळ ती आता थांबवू शकत नाहीये. याच कारणास्तव आता इकडे गोव्यामध्ये लग्न करणाऱ्या आता ह्या दोघांना सगळ्यांच्या समोर पकडून आणत ईश्वरीने जो काही धमाल ती मात्र बेमिसाल आहे. लग्न केलेल्या या अर्णवला आता रियाच्या सोबतीला ज्या वेळेला ईश्वरीने फरफटत सगळ्यांच्या समोर आणलंय, त्याच वेळेला सगळ्या गोष्टी एका झटक्यात क्लिअर झाल्यात. अंजलीचे डोळे तर उघडलेले आहेत. ज्या नवऱ्याच्या विश्वासावरती आपण आता प्रॉपर्टी मागतोय तोच नवरा किती हलकट आहे हे सत्य ज्या वेळेला तिला समोर आलंय. तिच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे आणि यात कुठेतरी वल्लरीचा सुद्धा आता हात आहे. कारण आता तो कुठे आहे, कुणासोबत आहे हे वल्लरीच्या शिवाय कुणाला माहित नाहीये. आणि त्याचमुळे वल्लरीने कशी मदत केली, कारण वल्लरीला प्रॉपर्टी हे करू द्यायची नाही म्हणून तिने ईश्वरीला कशी मदत केले ते पण नाव समोर येऊ न देता सगळं सविस्तर पाहूया छोटूसा व्हिडिओ पूर्ण. आपण तर पाहिले की ईश्वरीने पेपर आता जाळून टाकलेले आहेत. ईश्वरीने पेपर जाळल्यावरती मग आता इकडे चिडलेली अंजली लगेचच आपल्या नवऱ्याला, मूर्ख नवऱ्याला कॉल करते. आणि ज्या वेळेला ती आता कॉल करते आणि त्याच वेळेला लगेचच ती आता सांगायला लागते की ईश्वरीने सगळे पेपर जाळून टाकले. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो तो की ठीक आहे, आता आपण एकच काम करायचं. आपण या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा लीगल ऍक्शन घ्यायची. हे बघ, तुला मी एक गोष्ट सांगतोय, आता आपण या अर्णवला कोर्टातच खेचायचं. यावरती मूर्ख अंजली या पण गोष्टीसाठी तयार होते आणि ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं तुम्ही लवकरात लवकर या. यावरती तो सांगायला लागतो काही काळजी करू नकोस, मी तडक निघतोय. पण ज्या वेळेला तो आता तडक निघण्यासाठी निघालाय त्याला त्याच्या पायामध्ये खोडा घालणारी इकडे आता रिया अडवणार आहे आणि लग्नाची मागणी करणार आहे. बरं, तोपर्यंत आता इकडे अर्णव चिडलाय आणि चिडून आता ईश्वरीला सांगतोय, काय गरज होती तुला हे करण्या, तू का आमच्यामध्ये पडलीस. त्यावरती ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला असं वाटतंय का की मला प्रॉपर्टीचा कोणता तरी मोह आहे. त्यावरती तो म्हणतो, नाहीये ना, मग हे सगळं का केलंस. यावरती लगेचच ती सांगायला लागते, तुम्हाला माहित नसेल पण ही प्रॉपर्टी फक्त आणि फक्त अंजलीताई मागतायत, ते म्हणजे आता इकडे फक्त आणि फक्त राजेशच्या सांगण्यावरून. कारण आता आपण जेव्हा इकडे आतमध्ये आलो ना तेव्हा त्यांना फोनवरती बोलताना मी ऐकलंय. मला हे ऑलरेडी माहितीच होतं, पण आता त्या सांगत होत्या तेव्हा तो सांगत होता की आपण आता लीगल ऍक्शन घेऊया आणि आपल्या विरोधात लीगल ऍक्शन घेण्यासाठी तो त्यांना भडकवतोय. आणि खरं सांगायचं तर आता हे प्रकरण तेव्हाच थांबेल जेव्हा आपण राजेशचं खरं रूप इकडे आता अंजलीताईंच्या समोर आणि सगळ्या घरच्यांच्या समोर आणू. त्याच वेळेला अंजलीताईंची या सगळ्यामधून खरं तर सुटका होईल. तुम्हाला कळतंय का. नाहीतर नाहीतर अंजलीताई या सगळ्यामध्ये गुडफटत जातील आणि हा आता राजेश प्रॉपर्टी घेईल. आता इकडे अंजलीताईंना जर का प्रॉपर्टी गेली तर मला काहीही दुःख नाहीये, तुम्हाला माहिती आहे. पण पण आता ही जर का प्रॉपर्टी राजेशच्या घशात गेली तुम्हाला चालणार आहे. अर्णव म्हणतो, नाही मला चालणार नाहीये. मग त्यावरती ईश्वरी सांगते, आणि त्याच कारणासाठी हे सगळं मी केलेलं आहे. मी जे सांगते ना ते फक्त माझी आता एकच गोष्ट ऐका. अर्णवला कुठेतरी ईश्वरीचं म्हणणं आता पटलेलं आहे आणि त्यानंतर मग आता अर्णव विचार करतोय, ठीक आहे ही म्हणेल तसं करूया. त्यानंतर आता मात्र या दोघांचं बोलणं वल्लरीने ऐकलंय आणि चला, कुठेतरी ही ऐश्वरी आता मात्र काहीतरी डोकं लावत आहे. ही गोष्ट मात्र खरी आहे. काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे ही काहीतरी करतीये, याच्यापेक्षा जास्त आता आनंदाची कुठची गोष्ट असणार आहे ते काही नाहीये. मला आता लगेचच हिची मदत करायला पाहिजे. ही जर का त्या अर्णव इकडे आता त्या राजेशला एक्सपोज करते आहे तर मी हिची मदत 100% करीन. काय करू काय करू, पण आता मी उघडपणे मदत करू शकत नाहीये. काय करू असा आता ती विचार करतीये. आणि त्याच वेळेला मग आता ती विचार करते, ठीक आहे मी आता हिला अर्णवचा पत्ता जर का असा अचानकपणे तिच्या समोर आला, म्हणजे तिला समोर जर का आता मी राजेशचा पत्ता आणला आणि राजेश त्या रिया सोबत आहे हे आणलं तर, पण आता मी अडकायला नको, काय करू असा विचार करत आता ती ईश्वरीला एक निनावी कॉल कर. आणि त्याच वेळेला ईश्वरीला ती सांगायला लागते की आता तुला जर का राजेशचा पत्ता हवा असेल तर आता तिने एका माणसाकरवी कॉल करवून घेतलेला आहे, तर आता मला काही पैसे लागतील असं म्हणत तिने मुद्दाम पैशाचा हिशोब ठेवलाय. आणि तो आता एका मुलीसोबत
गोव्याला गेलाय, पत्ता हवे असेल तर बोल. त्यावरती ईश्वरी आता हे सगळं लगेचच अर्णवला सांगते, की मला पत्ता म्हणजे मला आता एक फोन आला होता, की राजेश एका मुलीसोबत गोव्यात आहे. त्यावरती मग आता तो म्हणतो, "पण हे कितपत खरं आहे?" त्यावरती ती सांगायला लागते, "हे बघा, मला काय वाटतं माहिती का, आपण थोडेफार पैसे देऊन बघूया तर." यावरती तो म्हणतो, "आपण परत अडकणार नाही ना या सगळ्यामध्ये?" त्यावरती ती सांगते, "नाही अडकणार." मग आता ती इकडे मदत घेते, ती म्हणजे आकाशची. आकाशला सांगायला लागते, की असं-असं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. हा जो काही राजेश आहे ना, तो आता अंजलीताईंचे कान भरवतोय. तू आमची मदत कर. यावरती इकडे आता आकाश सांगायला लागतो, "काही काळजी करू नकोस दी, मी तुझी काही काळजी करू नकोस ईश्वरी, मी तुझी मदत करायला तयार आहे." असं म्हटल्यावरती मग आता पुढचं प्लॅनिंग करते आणि त्याच वेळेला आता इकडे राकेश निघालेला आहे घरी जायला. ज्यावेळेला प्रेक्षकांनो राकेश आता घरी जायला निघालाय, रिया त्याला अडवते आणि "हे काय? तू तर मला म्हटला होतास, की आपण लग्न करायचंय आणि लग्न झाल्यानंतर मग आपण काही करायचं ते करायचं. कुठे निघालास?" त्यावरती तो म्हणतो, "अगं, आता ताईची तब्येत बरी नाहीये. मला आता लवकरात लवकर निघायला पाहिजे." त्यावरती ती म्हणते, "ठीक आहे. मग आता लग्न कर आणि त्यानंतरच जा. म्हणजे आता ताईच्या समोर तू मला घेऊन जाऊ शकशील." यावरती तो म्हणतो, "काय वेडेपणा आहे तुझा?" यावरती ती म्हणते, "वेडेपणा? मला तर आता तुझ्यावरती डाऊटच यायला लागलेला आहे. तू या सगळ्यामध्ये ना आता माझी मला टाळाटाळ करतो आहेस का?" यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, "मी का टाळाटाळ करेन? मी खरंच काही टाळाटाळ करत नाहीये. तुला आता माझ्यावरती असा का डाऊट आलाय?" त्यावरती ती सांगते, "हो, मला असं वाटतंय की तू आता टाळाटाळ करतोयस." मग त्यानंतर तो सांगायला लागतो, "ठीक आहे, एक काम कर, मी आजच्या आज निघणार आहे. जर का आजच्या आज लग्न करणं पॉसिबल झालं तर?" यावरती ती आता खूपच खुश झालेली आहे. "ठीक आहे, मी सगळी लग्नाची तयारी करते आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा लग्न केल्याशिवाय जायचं नाही." त्यावरती तो सांगतो, "व्हेरी गुड. पटकन तयारी कर. आपण आता इकडच्या कुठच्या तरी देवळात जाऊन लग्न करूया." ती खुश झाले आणि ती सांगते, "ठीक आहे." आणि आता इतकी मूर्ख कसं काय कोण असू शकतं? इतकी आता इंडिपेंडंट मुलगी आणि ती अशा पद्धतीने त्याच्यावरती विश्वास ठेवायला तयार झालेली आहे. बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे हा विचार करतोय, की ठीक आहे, काहीही असेल तरी सुद्धा हिच्यासोबत लग्न तर करतो. काय 4-5 म्हणजे तिला पैसे काय मिळतील ते मिळतील आणि तिकडे तर प्रॉपर्टी आहेच. आता प्रॉपर्टीसाठी नॉमिनल लग्न म्हणजे काय? तर आता देवळात जायचं आणि हार एक्सचेंज करायचे. हे सगळं आता करायला तो तयार होतो. पण त्याला माहिती नाही त्याचं हे सगळं आता पकडलं जाणार असतं आणि त्यावरती ती सांगायला लागते, "हे बघ, इथे लग्न, इथे म्हणजे कोणतेही देऊळ वगैरे नाहीयेत. आपण एक काम करूया, आपण आता परत आपल्या घरीच जाऊया आणि तिकडे लग्न करूया." यावर तो विचार करतो, "हे पण ठीक आहे. म्हणजे मी लवकर घरी पण पोहोचेन आणि आता काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर तिकडे पोहोचून मला ते लीगल ॲक्शन घेता येईल." तो होकार देतो. दोघं जण आता यायला निघालेले आहेत. आता मात्र वल्लरी अपडेट घेत आहे. वल्लरी ज्या वेळेला फोन करते तो म्हणजे आता इकडे राजेशला आणि राजेश तिला सांगतोय, "मामी, मी आत्ताच्या आत्ता फ्लाईटनी निघालेलो आहे मुंबईला यायला. खरं तर एक महत्त्वाचं काम आहे. जरा रियाच्या इथे जाईन आणि त्यानंतर घरी येईन. आता ह्या प्रॉपर्टीचे हिस्से कसे होत नाहीत तेच बघतो." वल्लरीला हिस्से नको आहेत. वल्लरीला आयतं हातात कोलीत मिळाले. वल्लरी ताबडतोब ईश्वरीपर्यंत बातमी पोहोचवली. ईश्वरीने अर्णवला सांगितलंय, की ते गोव्यावरून परत आलेले आहेत आणि गोव्यावरून परत आल्यावरती आता इकडे ते लग्न करणार आहेत. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, "तुला कसं कळलं?" त्यावरती लगेचच ईश्वरी सांगते, "मुळातच मला कॉल आल्यावरती मी शिर्केंना कामाला लावलं होतं. मला त्या कॉलवरती तर सत्य समजलं नाही, पण शिर्केंकडून आणि शिर्केंनी मला हे सगळं सांगितलंय." त्याच वेळेला मग आता तिकडे अंजली आली. अंजली म्हणते, "काय? काय बोलली ही सगळं?" यावरती तो सांगायला लागतोय, "अगं, तुझा नवरा गोव्याला गेला होता कोणत्यातरी रिया नावाच्या मुलीसोबत आणि त्याच वेळेला तो आता इथे लग्न करतोय. आता तरी डोळे उघड. तो तुझे डोळे म्हणजे तो तुला भडकवतोय." यावरती अंजली चिडते आणि "खबरदार, खबरदार, मी आता त्याच्याबद्दल एक शब्द ऐकून घेणार नाही. मुळातच मी हे घर सोडण्याचं कारण आता हेच होतं ना चिंटू, की आता तू त्याच्याशी काहीतरी राजेशच्या विषयी बोलत होतास. त्यामुळे घर सोडलं. विसरलास का तू? आता ह्या घरात आले तर आता तू हे करू नकोस." यावरती तो म्हणतो, "आणि तुला मी सबूत दाखवलं तर?" शिर्के मुळातच त्या मंदिरामध्ये उभे आहेत, ज्या मंदिरामध्ये हे दोघं जण लग्न करतायत. तुला जर का विश्वास नसेल ना, तर शिर्केंना माणसं लावून त्यांना इकडे फरफटत आणायला सांगतो. त्यावरती अंजली म्हणते, "तुझं चाललंय तरी काय? मी आत्ताच्या आत्ता फोन लावते राजेशला आणि विचारते." अंजली राजेशला फोन लावते, पण आता राजेशचा फोन काही लागत नाहीये. पण त्याच वेळेला राजेशचा फोन तर लागत नाही.
पण आता ईश्वरीने ऑलरेडी शिर्केंना बोलवलेलं आहे आणि शिर्केंना त्या दोघांना मात्र आता घेऊनच. त्यावरती शिर्के आता सांगायला लागतात, अंजलीताई तुमचा जर का विश्वास नसेल तर हे सत्य, हे दोघ जण ज्या वेळेला लग्न करत होते त्यावेळेला मी ह्यांना आणि हेच ते दोघं. त्यावरती लगेचच आता मात्र इकडे चांगलीच ईश्वरी चिडलेली आहे. चिडलेल्या ईश्वरीने आता मात्र लगेचच राजेशची कॉलर धरली. रिया म्हणते, कोण आहेत ही लोक, की का आपल्याला इकडे घेऊन आलेत? आम्ही लग्न केलंय, काही पाप केलंय का? यावरती ईश्वरी म्हणते, म्हणजे ह्यांनी तुला पण फसवले ना? पापच केलंय, तुला माहितीये का? याचं पहिलं लग्न झालंय. आता मात्र इकडे रियाला पण धक्का बसलाय आणि ती म्हणते, काय बोलतेस? त्यावरती ती म्हणते, ही बघ ही ह्यांची बायको. असं म्हणत तिने आता या सगळ्यामध्ये रिया आणि या दोघांना चांगलंच रंगेहात पकडलंय. आणि त्यानंतर अंजली तिकडे आलेली आहे आणि त्यावेळेला मग आता इकडे सांगायला लागते, बघितलं बघितलं ताई, यांची नाटकं बघितलीस, यांनी या मुलीला फसवलंय. इतकंच नाहीये तर आता यांनी या सगळ्यामध्ये इकडे शलाकाला पण फसवलंय. किती आणि काय नावं बदलले, तुला काय नाव सांगितलंय? यावरती ती म्हणते, हा तर सर्वेश आहे ना? यावरती अर्णव चिडतो आणि हा कोणीही सर्वेश बिरवेश नाहीये, हा माझ्या बहिणीचा नवरा आहे. हा माझ्या बहिणीचा नवरा आहे राकेश आणि राजेश. यावरती आता इकडे ईश्वरी सांगते, आणि आता हा फक्त राजेशच नाहीये तर आता हा या सगळ्यामध्ये राकेश पण आहे. नावं बदलून मुलींना फसवणं हा ह्याचा हेतू आहे आणि नावं बदलून मुलींना फसवत हा आता लग्न करतो, त्यांना मारतो. यावरती आता मात्र अंजली गडबडले. रिया सांगते, मला यातलं काहीच माहित नाहीये. याने मला सांगितलं की याची बहीण आजारी असते, हा याच्या बहिणीच्या सोबत राहतो. असं म्हटल्यावरती मग आता चांगलाच चिडलेला आहे तो म्हणजे अर्णव. त्याची कॉलर धरतो आणि कित्येक मुलींची अशी फसवणूक केल्याबद्दल तुला आता जेलच व्हायला पाहिजे. अंजलीचे डोळे उघडलेत. अंजली रडतीये. आत्ताच्या आत्ता ह्याला जेलमध्ये पाठवा असं म्हणायला लागलेली आहे.